नमस्कार मित्रांनो, शेकडेवारी या धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची टक्केवारीत किंवा टक्क्याचे अपूर्णांकात रूपांतर कसे करायचे यावरील काही गणितांचा सराव करूयात। पहिलं गणित आहे खालील शेकडेवारीतील संख्यांचे अपूर्णांकात रूपांतर करा। 33%। 33% आपल्याला माहिती आहे, ही जी संख्या असते ती अंशस्थानी आपण लिहितो आणि छेदस्थानी 100, म्हणजे 33% बरोबर 33/100। 40%। 40% ही संख्या लिहिणार आपण अंशस्थानी आणि छेदस्थानी 100। आपण याला संक्षिप्त स्वरूपात लिहूयात। त्यासाठी 1 0 गेला 1 0 गेला, बे 2 4, बे 5 10, म्हणजेच 2/5। 40% याला आपण सर्वप्रथम 40 ला अंशस्थानी छेदस्थानी 100 लिहिलं आणि त्याचं संक्षिप्त रूप आपल्याला मिळालेलं आहे 2/5। 70%। 70 लिहिले अंशस्थानी, टक्केवारीची जी संख्या आहे ती अंशस्थानी, छेदस्थानी आले 100। संक्षिप्त रूपासाठी आपल्याला इथे सामायिक विभाजक दिसतोय 10, 1 0 1 0 काढून टाकला की राहिले 7/10। हा आपला अपूर्णांक आहे। पुढील गणित करूयात। खालील अपूर्णांकांचे टक्केवारीत रूपांतर करा। 2/5 आपल्याला माहिती आहे, आपण हे दोन पद्धतीने करू शकतो। आपण आता इथे सममूल्य अपूर्णांकाची पद्धत वापरूया, कारण 5 ला 100 मध्ये आपण सहज बदलू शकतो। 5 ला 20 न गुणलं की आपल्याला 100 मिळतील, म्हणजे आपल्याला 2 ला सुद्धा 20 न गुणायला हवं आणि मिळतात आपल्याला 40/100। आपल्याला छेदस्थानी 100 असलेला अपूर्णांक मिळाला की अंशस्थानातील संख्या ही टक्केवारी असते। दुसरी संख्या घेऊया। 3/8। आता आपल्याला 8 ला सहजपणे 100 मध्ये बदलता येत नाही आणि म्हणूनच आपण याचा दुसऱ्या पद्धतीचा वापर करू। इथे गुणिले 100%, म्हणजे येतात आपल्याकडे 300/8। 8 त्रिक 24, राहिले 6, 60, 8 7 56, राहिले 4, 4/8। 4/8 म्हणजेच 37.5%। पुढची संख्या घेऊयात। 4/9। पुन्हा एकदा आपल्याला 9 ला 100 मध्ये बदलता येणार नाहीये सरळ, त्यामुळे आपण दुसरी पद्धत वापरणार आहोत, जिथे आपण 100% गुणणार आहोत आणि म्हणजे मिळतात आपल्याला 400/9% आणि ते मिळतात 44/4/9%। आपण या अंशाधिक अपूर्णांकाला बदललेला आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात। 44/4/9। मराठी टू इंग्लिश शब्दकोश। शेकडेवारी किंवा टक्केवारी, पर्सेंटेज, टक्के किंवा टक्का, पर्सेंट। आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच, तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा। आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा।